आपल्याला काय पाहिजे हे काय मॅटर करत नाही, कारण की एकदा आपल्याला जे पाहिजे ते मिळालं तर आपल्याला अजून काहीतरी पाहिजे असतं. माणसाची सर्वात मोठी कमजोरी जर काही असेल तर ती त्याची भूक आहे. आणि काही केसेसमध्ये, काही प्रसंगामध्ये ही भूकच त्याची सगळ्यात मोठी ताकद सुद्धा बनते. जर तुम्ही नोटीस केलं असेल तर जेव्हा आपल्याकडे काहीच नसतं तेव्हा आपल्याला वाटतं की अरे जर हे मला मिळालं असतं तर, ते मला मिळालं असतं तर. आणि जेव्हा ती गोष्ट आपल्याला खरोखर मिळते तेव्हा प्रश्न पडतो की आता पुढे काय. आता काही लोक तर कमेंट्समध्ये म्हणतील की माणूस तर लोभी प्राणी आहे पूर्वीपासूनच, परंतु इथे ही गोष्ट जैविक उत्क्रांतीची आहे. खरं तर आपल्या मेंदूमध्ये एक केमिकल आहे ज्याचं नाव आहे डोपामाइन. आणि डोपामाइनचा अर्थ आनंद नाही तर डिझायर आहे, इच्छा. जेव्हा आपण कोणतंही काम करतो तेव्हा आपल्या माइंडमध्ये हे केमिकल रिलीज होतं आणि त्यानंतर ही डोपामाइन स्पाइक संपून जाते. म्हणूनच प्रमोशन नंतर अजून एक नवीन एम्बिशन, 10,000 फॉलोअर नंतर 1,00,000 फॉलोअर्स, नंतर 1 मिलियन, आणि आपण या एका लूपमध्ये अडकतो जो की हा लूप डोपामाइनच्या नुसार चालणारा लूप आहे. हे ग्रीड नाही तर इव्हॅल्युशन आहे. जर आपले पूर्वज संतुष्ट झाले असते आणि नेहमी नवीन गोष्टीच्या शोधात राहिले नसते तर आपण फार पूर्वी संपून गेलो असतो. माणूस यासाठी पुढे गेला, माणूस यामुळेच आजपर्यंत इथपर्यंत पोहोचला कारण की माणूस कधीच संतुष्ट झाला नाही. परंतु अडचण हीच आहे की जर तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षेचे गुलाम बनला तर जीवन तुम्हाला नेहमी अधुरच वाटणार आहे. नेहमी नवीन काहीतरी शिकत राहण्यासाठी ह्या चॅनलला फॉलो करून घ्या. धन्यवाद.